जय भीम नमः बुद्धाय गाईज. सो हा सेकंड पार्ट आहे जिथे की एकाने मोठ्या आकाचं वेलकम होणार होतं. ते ह्याचं डेकोरेशन आहे. कमेंटमध्ये सांगा हे डेकोरेशन कसं आहे किंवा तुम्हाला कसं वाटलं. आणि पूर्ण एवढं छान असं डेकोरेशन केलं होतं. साईडचा मोरदा एवढा भारी होता आणि हे जे छोटेसे फुलं आहेत ना ते खूप छान होती. त्यानंतर मोठ्या आकाची आणि दाजीची मस्तपैकी एंट्री झाली. त्यांचे छान असं स्वागत केलं होतं. त्यानंतर हे बघा इथं पोस्टर आहे का नाही तो वाला एवढा छान होता ना. तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसा दिसतो आहे. बाय द वे त्यांनी नाव पण घेतलं होतं ते तुम्ही मला पुढं ऐकायला भेटेलच. तोपर्यंत इथं माप वगैरे आणलं. आणि आमची जोडी कशी दिसते, सॉरी दाजीची आणि आमच्या दीदीची जोडी कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर हे पाय वगैरे उमटायचं ते काय असतं ते रिच्युअल्स वगैरे सगळे झाले होते. परत ते हात वगैरे ठेवायचे असतात ते वगैरे झालं. त्याच्यानंतर आहे ना आम्ही खाली आलो होतो सोसायटी बघायला. तो ही दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. सो हा खाली आलेलो. त्याच्यानंतर वर गेलो, पोहे केले मस्तपैकी, पोहे खाल्ले. त्याच्यानंतर मी आवरत होते, माझं काहीतरी असं चालू होतं. त्याच्यानंतर एक नाही आम्ही चाललेलो आणि तिथं नाही विमान चाललेलं एक छोटंसं एवढ्या मोठ्या बिल्डिंग होत्या ना, बापरे खूप जास्त ना. आम्ही हॉटेलला जेवायला गेलेलो आणि एवढं छान तिथलं भारी लोकेशन होतं ना, ते खूप छान होतं. कोणी इथं आले असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्यांदा आम्ही स्प्राईट घेतली, त्याच्यानंतर मसाला पापड ऑर्डर केला होता. त्याच्यानंतर नाही चना कोळीवडा होता हा, त्यासोबत शेजवान चटणी होती आणि ते छान असं आम्ही सर्व केलं. त्याच्यानंतर चिकन क्रिस्पी मागवलेलं ते खाल्ल्यानंतर आम्ही छान अशी चिकन बिर्याणी मागवली आणि खूप छान होती. नाश्ताच होता कालचा दिवस. आजच्यासाठी एवढंच होतं. चला बाय, भेटूया परत.